कोल्हापूरमधली ही दृश्य पाहतोय आपण। शाहू महाराज छत्रपती यांच्या बाप्पाचं देखील आता विसर्जन होत आहे आणि त्याची आरती झालेली आहे आणि आपण पाहिलं की पालखीमधून बाप्पाला नेलं जात आहे, मिरवणूक काढली जाते आणि यासाठी शाहू महाराज छत्रपती यांनी काही वेळ भोई या पालखीचे भोई देखील ते झाले होते आणि आरती देखील शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झालेली आहे। कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांच्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी होते, बाप्पाची मिरवणूक काढली जाते आहे आणि यावेळी आपण पाहतोय पालखीतून बाप्पाला नेलं जात आहे। काही काळासाठी शाहू महाराज छत्रपती हे पालखीचे भोई झाले होते। शाहू महाराज छत्रपती यांनी बाप्पाची आरती केलेली आहे, अनेक मंडळी इथे उपस्थित आहेत, बाप्पाची मिरवणूक निघालेली आहे। अगदी काही क्षणात बाप्पाचं विसर्जन होणार आहे, मात्र इथे शाहू महाराज छत्रपती यांनी बाप्पाची आरती केलेली आहे, पालखीचे भोई झाले आहेत। दहा दिवसाच्या बाप्पाच्या सेवेनंतर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। बाप्पाची आरती करून बाप्पाला निरोप दिला जातोय। तर इथे उपस्थित सर्व मंडळींमध्ये शाहू महाराज छत्रपती यांनी बाप्पाची आरती केलेली आहे आणि बाप्पाला आता निरोप दिला जाणार आहे। पालखीमधून या बाप्पाची मिरवणूक निघतीये। कोल्हापुरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। शाहू महाराज छत्रपती यांच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे आणि त्यासाठी पालखीमधून ही मिरवणूक काढली जाते। बाप्पाला पालखीमध्ये विराजमान केलेलं आहे आणि ही मिरवणूक निघाली आहे। तत्पूर्वी शाहू महाराज छत्रपती यांनी बाप्पाची आरती देखील केली आहे। कोल्हापूरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। 10 दिवस बाप्पाची सेवा करून आता बाप्पाला निरोप देण्याचा वेळ आलेला आहे। साश्रू नयनाने जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला जातोय। तर एकंदरच कोल्हापूरमध्ये देखील बाप्पाच्या विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। शाहू महाराज छत्रपती यांच्या बाप्पाची दृश्य आपण पाहतोय, आरती केली जाते आणि मिरवणूक देखील विसर्जनाची निघालेली। वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची, लगेच परत येऊयात।